जास्त आवाज येते आमचे शब्द समजले पाहिजे। पांडुरंगाला जादीने मनादिवंदन का म्हणून केले जाते तर संपूर्ण विश्वाची सत्ता देवाच्या हातात आहे नाही। शाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिविन आणि म्हणून दिनमन देवाला त्या भगवंताला विनवणी आहे की बाबा या कीर्तन रूपी जागेवर मागे पुढे उभा राहेगा सांभाळीत गालिया आगात निवाराया वचन ऐकावे कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काढी आपण गावे आणि होना दिन मन देवाला प्रभुजी मेरी नैया लगा दो
आणि म्हणून आधी नमन देवाला, आधी नमन भगवंताला, दुसरं नमन संताला. का म्हणून तर तेच भगवंत, तेच पांडुरंग गुरुमाऊलीच्या रूपाने प्रगटले. आमच्यासारख्या अज्ञानी जीवांना अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाश दाखवण्यासाठी. कारण बुडती हे जण पहावे ना डोळा, म्हणून कडवडा येत आहे. देवाला दया आली आणि ते गुरुमाऊलीच्या रूपाने प्रगटले. गुणाम गुप्त आणि ऋणाम प्रकाश, अज्ञान रूपी अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे कोण आहेत तर आमचे संत मायबा. जेणेकरून आता काही नको करून भाऊ, ठीक आहे दादा, शटिंग वाले भाऊ काहीच नको करू, जसं आहे तसंच राहू दे. या घरामध्ये लाईट आहे ना, म्हणून घराला प्रकाश आहे, उजेड आहे, नाही का जी? बघ आता या घरात लाईट लावणारे कोण आहेत तुम्हाला माहितीच आहे. कोण आहे? तुम्हारे इधर लाइट कौन लगाती है घर में? लाइनमैन लगाते है ना. उनको मालूम है कि ये मकान को कितनी लाइट की जरूरत है. जैसे ऑपरेटर भैया है, उनको मालूम है कि सेटिंग कैसी करनी है. आपको मालूम है क्या? नहीं है. उसी प्रकार ये 3.5 हाथ के मकान में हमारे तुम्हारे यहाँ अज्ञान रूपी अंधेरा भरा हुआ है, और इसे दूर करने के लिए संत जैसे ऑपरेटर की, संत जैसे लाइनमैन की गरज है. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. सब कोई लगा सकते नहीं, इसलिए संत शरण में जाना पड़ता है. अरे वासी हम उस देश के, तो वासी हम उस देश के जहाँ ब्रह्म का खेल है. लख उजाला होता जहाँ पे, अरे बिन बाती खाकर खेड़ा में लगा है इंजन, अजी घर घर में प्रकाश. खाकर खेड़ा में लगा है इंजन, अजी घर घर में प्रकाश. उजाला जग में होता है, संत शरण में जाना पड़ता है. भगवान को भी संत शरण में जाना पड़ा. किसको? राम कृष्ण सभी संत शरण में गए. और इसीलिए राष्ट्र संत टुकड़े जी महाराज का कहना है, अरे गुरुदेव हमारा प्यारा, ये गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा.
इसीलिए दूसरे नमन संतों को किया जाता है। संत और भगवंत दोनों महान है, मगर हमने आज तक के भगवान को देखा क्या? आपने देखे हो क्या? हेलो महिला मंडली, बचत कर इधर बैठी हुई माताएं बहने रातभर वाचली गीता न सकाळी विचारतील रामाची बहीण कोण? सीता. बाईजींना गोष्टी आजची कसे नाही बाई? अरे या 4 बाया जरी बसल्या 10 माणसं बसतील पण ते शांत बसतील, पण 2 मावले जरी असतील तर ते कधी शांत बसतील का? कीर्तनात सुद्धा याच्या बडबड सुरूच. तुम्ही बोंबला कारण तुमचा ठेका घेतलाय, आमचा थोडी ना ठेका घेतलाय नाही का? पण माहित आहे का इकडे संतांनी म्हणलंय, अरे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी अनचित्त नाही नामी तरीचे तुम्ही कीर्तनात बसाल ना जरी बडबड सुरू राहील तर याला अर्थ आहे का काही नाही. त्याच्यासाठी एक तत्व नाम धरणधरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझे. अरे बाबा एक निष्ठेने जरी तुम्ही या ठिकाणी बसल्या तरी सुद्धा त्याचा फळ मिळल्याशिवाय राही नाही. कारण 9 प्रकारची भक्ती आहे आणि त्या 9 भक्तीमधून हे सुद्धा एक भक्ती आहे. तुम्ही या ठिकाणी बसू ना, हे श्रवण भक्ती आहे नाही जी. म्हणजे श्रवण भक्तीमध्ये तुम्ही ऐकून राहिले ना कीर्तन, हे भजन करून राहिले, हे सुद्धा भक्ती आहे याची कीर्तन भक्ती. पण तुम्ही ऐकता शांत चित्ताने, हे श्रवण भक्ती आहे. म्हणून जरी ह्या भक्तीचा जरी बरोबर फळ मिळला पाहिजे असं वाटतं ते शांत बसा का? गोष्ट करतच सांगाल नाही. बाई मोरी गोवती से मोरो बेटा तसो से ना मोरो घर को शान वसो से सांगता नाही. मी का सांगू घर को हात पाटी बाई का सांगू घर को त्रिवेणी संगम वहां बैठे अभी तक के तुम्हारी चर्चाएं चल रही थी. आप साथ से कह रहे हो मोरो तुरा जवान भाई कैसे नामरो गांव में भोला से पांडेला वालों वो को होटल में रोज जब से और का करे से तुमला मालूम से वाने भाई खासे या गुटका धमाल Thank you.
बड़ी बहन ना छोटी भाई आपली घर की कहानी सकाळी सांगू याने अब कीर्तन में बसा से तुम्हें तो कीर्तन में ध्यान दे नहीं गोपाल कृष्ण भगवान की जय हो तर इकडे संत आणि भगवंत महान आहेत पण देवाला कोणी पाहिलं का आपण नाही अरे देव कसा आहे काय याची कल्पना करता येणार नाही ज्या देवाने एवढा मोठा विश्व बनवला त्याला कोणी पाहिले नाही तो कसा आहे अव्यक्त निराकार नाही जे आकार देतो निचराचर हरती मध्ये पण व्यक्त म्हणजे दिसणार आहे ते देव तुमच्या माझ्या सर्वांच्या घरी आहे पण त्यांची ओळखी आहे कधी नाही कोण आहेत ते मातृदेवो भव पितृदेवो भव आताच्या या कलियुगाच्या काळात नाना प्रकारचे धर्मपंथ उद्भवले दादा नाही त्या धर्मपंथामध्ये आमच्यासारखे बैमान जाते पण माहिती आहे का खरा धर्म लोकांना आजपर्यंत कळला नाही अगा दुनिया भरे के देव तेरे साथी गा देव तेरे साथी यही देव साथी मगर सच्चे देवता की याद त्याला पाहण्यासाठी इकडे तिकडे जावाची गरज नाही आहे ते घरीच आहे पण घरी आहे गंगानं टोंगऱ्याला दूर गेले गंगानं मग धाव काढू गंगा जिवंतपणात आम्ही त्याची ओळखी नाही करू ना मग मेल्याच्या नंतर कावड्याला बाबा बनवून त्याला म्हणतो ये बाबा खाऊ नाही का जिथे बाप को रोटी न दिए मरे बाद बचत गुणगर चावल गरबर फेका कौवा बाप भुलैयो अनानी दुनिया बदल विना हे तरियो आणि म्हणून संतांनी समर्थांनी आम्हा तुम्हाला सावधान केले आहे आमच्यासारख्या माय मावल्या सर्व आता गणपती बाप्पा येणार आहे कान्होबा देव सुद्धा येणार आहे सर्व देवाची सेवा करतील ना घरी बिमार सासू असेल सासरा असेल माय बाप असतील मोरा म्हणतात मेला तर लवकर हा मेला बाबा तर हाई सुखी ना आम्ही सुखी म्हणतात नाही जे मग आता नवरात्रीच्या पर्वावर आमच्या माय मावल्या वैष्णोदेवींना मांडोदेवी दुनियाभराच्या देवाची सेवा करतील ना घरात एखादी माय बिमार असेल म्हणे केव्हा केव्हा मरते नाही का आणि म्हणून काय म्हणतात संत समर्थ बाई देव दर्शनासाठी दुनिया घुमशती दुनिया घुमशती
रोटी पाणी पूर्ण रोटी पाणी पूरण रोटी पाणी न घर को माय बाप ला जैसे गाड़ी गाडी या बुड्ढा असते ना या बुड्ढी अशी से अरे कलियुगामध्ये माहित आहे का आमच्या इथे असतो किंवा तुमच्या इथे असतो जेव्हा मुलाचं लग्न व्हायचं असते तेव्हा मायबाप प्रिय राहते लग्न झाला आगई बारकी छोकरी तो निकल जाओ घर के डोकरा काही काही ठिकाण नाही पण असे बहुतसे ठिकाण पाहिल्या ना पाहतात समोर तुमच्या नाही का म्हणजे एक बाप आणि एक काही 2 ते 4 मुलाचे लग्न शिक्षण सर्वच काही व्यवस्थित करते पण माहित आहे तेच बैमान मोठे झाल्यावर कर मायबाप नाही पाहणार हा करते का तो करते असा त्यांच्यामध्ये मतभेद होते नाही का जी आणि म्हणून संतांनी सावधान केले मग तुम्हाला आई बाप केवळ काशी त्याने जावे का तीर्थाचे पुंडलिका काय केले परब्रह्म गा उभे केले ऐसा होई का सावधान केले भेटे का नारायण तुका म्हणे आई बाप न तेच देवाचे स्वरूप जिवंत असे देव आहे पुंडलिकाने देवाची सेवा केली नाही त्यांना सेवा केली आपल्या बिमार माता पित्याची आणि तो भगवंत त्याच्या भेटीसाठी आला कारण माता पिता के चरणों में 4 धाम है आजा आजा यही मुक्ती का धाम है अरे माता रे आई बापाची बिमार आणि लाचार आई बापाची सेवा करा तो भगवंत आपोआपच प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही कोण्याही देवाची पूजा करण्याची गरज नाही देव आपणच प्रसन्न होते नाही का आणि म्हणून इकडे संतांच्या प्रमाणे अरे कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से उठाया नहीं उठाया नहीं मैं तो मंदिर गया पूजा पूजा करते हुए गया पूजा करते हुए गया
पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। जीते जी माँ बाप की सेवा अगर नहीं की और मरने के बाद लोगों को तुम खाना खिलाओगे, नाना प्रकार का भोजन व्यंजन, इससे कोई मतलब है क्या? नहीं है ना। और इस परिवार से अनमोल ऐसी माँ निकल के चली गई। अब कितना भी पैसा दोगे और माँ खरीद के लाओगे तो माँ पैसे से मिलती है क्या? नहीं। अरे एक आध मातारी एक आध डोकरी उनकी जैसी दिखने वाली मिल जाएगी, मगर वैसी माया वैसा प्रेम वो कर सकती नहीं। और इसलिए हमारा विषय तेरहवीं का है, लेकिन थोड़ा सा समाज प्रबोधन ये भी जरूरी है, क्योंकि हम त्रिकुट की बात करेंगे लेकिन अक्ल हमारी खुरकुट में है, तो इससे कोई लाभ होने वाला है क्या? नहीं। इसलिए थोड़ा सा विषय है ये जन जागृति का। तो अनमोल ऐसी माँ निकल के चली गई, इसलिए एक छोटा सा गीत छोड़ के माता जी के लिए